नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये डोंगर दऱ्यांचा भाग आहे। म्हणूनच प्रशासनाने अधिक काळजी घेण्याची गरज आहे। मात्र स्वातंत्र्याची 78 वर्ष उलटून सुद्धा अजूनही अनेक पाडे संघर्षच करतायत। रस्ताच नसल्याने नदीवर लाकडं टाकून आदिवासी प्रवास करतायत। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारामुळे आतापर्यंत 8 जणांचा बळी देखील गेलाय। पाहुयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। नंदुरबारच्या आदिवासींचा संघर्ष बघा। नदीवर लाकडं टाकून जीव घेणा प्रवास, सरकार झोपेत, प्रशासन डाराडूल। नदीवर लाकडं टाकलीयत आणि त्यावरून दप्तर सांभाळत ही चिमुकली शाळेकडे जात आहे। ही मुलं दप्तर सांभाळतायत, पण खरं तर ते आपला जीव सांभाळतायत। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो। भौगोलिक दृष्ट्या अतिशय चढ उतार असलेल्या या अतिदुर्गम भागात आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत। अशातच चिमुकल्या विद्यार्थ्यांना, गर्भवती मातांना आणि वृद्धांना रस्त्याअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। ही बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी लगेचच तात्पुरती सुविधा देण्याचे आदेश दिले। रस्ता आम जवळ जाय आप अडचण पड़े काजम रस्तू मागता राती दी अडचण पड़े आज ते बिहरा ठीक होय पण यहाँ होते फौली फौली वाला तार अडचणच होईल ना। जिल्हा ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडापर्यंतचा 4 किलोमीटरचा रस्ता मंजूर झालाय। मात्र प्रत्यक्षात याची वर्क ऑर्डर बाकी असल्यानं रस्त्याचं काम रखडलं होतं। त्यामुळे 455 लोकसंख्या असलेला तोलवापाडा आणि आजूबाजूच्या 60 पाड्यावरील विद्यार्थी शाळेत जाताना असा संघर्ष करतात। त्यात या सगळ्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। तोलवापाडा येथील एका पूल नसलेल्या समस्येच्या वाचा आपण लोकशाहीने मराठीने बोलला होता। त्याची दखल घेत थेट गट विकास अधिकारी यांनी त्याच दिवशी या ठिकाणी तोलवापाडा येथील रहिवाशांना तात्पुरती मदत ही पुरवलेली होती। 450 लोकवस्ती असलेला हा पाडा आहे, अतिशय दुर्गम भागामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फक्त लाकडांचा आधार घेत ही व्यवस्था आहे पर्यायी ती करण्यात आलेली आहे। रस्त्याअभावी तोलवापाडा आणि परिसरातील पाड्यांवरच्या 3 गर्भवती महिला, 2 सर्पदंश झालेले व्यक्ती आणि 3 अतिसाराने उपचाराअभावी मरण पावलेले आहेत। मॅडम वाटतं आम्हाला व्हायला पाहिजे होतं। आमचे हाल एवढे आहे की पोरांना कोणी पण विचार करू शकतं का तिथपर्यंत पोरांना जायला रस्ताच नाही आहे। मग करायला पाहिजे सरकारने काहीतरी दखल घ्यायला पाहिजे। लोकशाही मराठी यांनी बातमी प्रसारित केल्यानंतर साहेबांनी जे पावरा साहेबांनी आमच्याशी जे दखल घेतली त्याच्याबद्दल आम्ही सरांचे आभार मानतो आणि लोकशाही मराठी यांचे आभार मानतो। लोकशाही मराठीने बातमी प्रसारित करताच प्रशासन आता जाग झालंय। तुर्तास तात्पुरती सुविधा दिली असली तरी आता या पाड्यांतील आदिवासींसाठी कायमस्वरूपी पूल बांधण्याची मागणी होतीये। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।